नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा कमोडिटी ट्रेडिंगची एक नवी स्ट्रॅटेजी शिकायला सुरुवात करणार आहोत. ओके, आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी सिल्वर आणि गोल्ड ह्या दोन कमोडिटीवरती जी आहे ती वापरू शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला आधीच्या दोन व्हिडिओजमध्ये दोन स्ट्रॅटेजी दिलेल्या होत्या, ज्यामध्ये तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सिल्वरची ऑप्शन्सची स्ट्रॅटेजी मी शिकवलेली होती. त्याच्या आधी मी तुम्हाला सिल्वरची फ्युचर्समध्ये स्ट्रॅटेजी शिकवलेली होती. सेम ही तिसरी स्ट्रॅटेजी सुद्धा त्याचप्रमाणे असणार आहे. ही तुम्ही कमोडिटी मार्केटवरती यूज करू शकता. सो आता ह्याच्यामध्ये कशी स्ट्रॅटेजी वापरायची काय आहे ते आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे मी ही स्ट्रॅटेजी शक्यतो वापरणार आहे ती म्हणजे सिल्वरवरती. कारण की सध्याच्या सिच्युएशनमध्ये सध्याच्या टाइमला सिल्वर जो आहे तो तुम्हाला खूप चांगला मोमेंटम देतोय. ओके, सिल्वर जो आहे तो खूप चांगला मोमेंटम देतोय आणि त्यामुळे आपण सर्व स्ट्रॅटेजी मोमेंटमच्या आधारावरतीच जे ते क्रिएट करतोय. सो आजची ही स्ट्रॅटेजी सुद्धा त्याचं एक एक्झाम्पल आहे. आपण ती हळूहळू शिकायला सुरुवात करूया. ओके, सो ऑब्व्हियसली आपण ट्रेड करणार आहे सिल्वर मिनीवरती. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये गेला तर इथे माझं धनचं डीमॅट अकाउंट ओपन आहे. सो इथे जर मी सिल्वर मिनी टाकलं, सिल्वर एम टाकलं की इथे मला सिल्वर मिनीचा फ्युचर येतो. त्या फ्युचरमध्ये मला ज्या पण फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करायची आहे तिकडे मी जाऊन ट्रेडिंग करू शकतो. ओके, सो आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी काय आहे ही स्टेप बाय स्टेप इथे शिकवायला सुरुवात करतो. सर्वात पहिलं तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जाऊन सिल्वर मिनी फ्युचर्स एवढं फक्त टाईप करा. ही स्ट्रॅटेजी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू वरती करू शकता, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली तिकडे शिकवतो. त्यानंतर या ठिकाणी ना आपल्याला हा मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी एक इंडिकेटर लावायचा आहे. तो म्हणजे आहे मनी फ्लो इंडेक्स. ओके, मनी फ्लो इंडेक्स. ठीक आहे, आता हा मनी फ्लो इंडेक्स हा तुम्हाला एक सेम ना RSI सारखा दिसणार. किती लोकांना मनी फ्लो इंडेक्स माहिती आहे मला सांगा. हा सेम तुम्हाला RSI सारखा दिसतो. फक्त RSI मध्ये काय असतं, RSI मध्ये ना 70 ची जी लेवल असते ती एक ओव्हरबॉट लेवल असते आणि 30 ची लेवल असते ती ओव्हर सोल्ड लेवल असते. म्हणजे काय की 70च्या वरती RSI गेला की असं म्हणतात की मार्केट ते ओव्हरबॉट झालेलं आहे आणि 30च्या खाली गेलं की म्हणतात की ते ओव्हर सोल्ड झालेलं आहे. सो त्याचप्रमाणे ह्या मनी फ्लो इंडेक्स मध्ये मात्र ह्या ज्या दोन लेवल असतात ना ओव्हरबॉट आणि ओव्हर सोल्डच्या, त्या असतात 80 आणि 20. म्हणजे मनी फ्लो इंडेक्स हा 80च्या वर गेला तर म्हणतात की मार्केट ओव्हरबॉट आहे आणि 20च्या खाली गेला तर याचा अर्थ असा असतो मार्केट ओव्हर सोल्ड आहे. ओके, ह्या दोन लेवल लक्षात ठेवा. तुम्ही मनी फ्लो इंडेक्स लावलात की तुमच्या चार्टवरती त्या लेवल ऑलरेडी लागून जाणार. सो मी एकच काम करतो, मी या लेवल जे आहे ते इथे थोड्याशा डार्क करून घेतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड इथे बघा दोन लेवल मी थोड्याशा डार्क केला खालच्या साईडला. आता फक्त ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड किंवा तुमच्या मनी फ्लो इंडेक्सच्या बेसिसवरती ट्रेड घ्यायचे का तर अजिबात नाही. कारण की त्यामध्ये तुम्हाला सिंगल इंडिकेटर जो आहे तो बऱ्याच वेळेला फसवू शकतो. ठीक आहे, सो त्यामुळे इथे अजून एक तुम्हाला इंडिकेटर लावायचा आहे, तो म्हणजे ऑसिलेटरचा. ओके, सो इथे मी टाकतो ऑसम ऑसिलेटर. ओके, नावाप्रमाणेचा इंडिकेटर आहे ऑसम ऑसिलेटर. त्या मी क्लिक करतो. आता ऑसम ऑसिलेटर बेसिकली काय करतो की इथे बघा पहिली सेटिंग बघा, याच्या सेटिंगमध्ये जायचं आणि इथे जे कलरमध्ये जाऊन इथे फक्त लाईन करायचं. ओके, आपल्याला लाईन्स हवे, आपल्याला बाकी काय नको आणि लाईन थोडीशी मोठी करू शकतो, आपण थोडीशी डार्क करू शकतो. ओके, इथे बघा काय केलं आपण, लाईन्स मध्ये जाऊन इथे कलरमध्ये जाऊन इथे लाईन सिलेक्ट केलं आणि हे थोडंसं डार्क करूया. ओके, सो आता इथे बघ खालचा जो इंडेक्स आहे तो आहे ऑसम ऑसिलेटर आणि वरचा जो इंडेक्स आहे तो आहे मनी फ्लो इंडेक्स. आता जेव्हा पण स्ट्रॅटेजी काय आहे व्यवस्थित लक्ष द्या. जेव्हा पण 50 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती, ओके आपण आलेलो आहे 50 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती आणि आपण थोडं चार्टमध्ये मागे जाऊया कारण की लेटेस्ट चार्ट आपण लाईव्ह मध्ये डिस्कस करू शकत नाही रेग्युलेशन्सनुसार. त्यामुळे ओके, इथे बघा ज्या वेळेला तुमचा मनी फ्लो इंडेक्स एक खाली जातो आहे 20च्या आणि तो खालून वर यायला सुरुवात करतो. ओके, मनी फ्लो इंडेक्स खाली जातो आणि खालून वर यायला सुरुवात करतो. ती लेवल इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. सो ती लेवल मी इथे मार्क करतो की मनी फ्लो इंडेक्स इथून खालून वर यायला सुरुवात झाली. तो वर यायला सुरुवात झाल्यानंतर तुमचा ऑसम ऑसिलेटर जो आहे तो ज्या ठिकाणी ग्रीन होईल, ऑसम ऑसिलेटर त्याच ठिकाणी ग्रीन झाला तर ठीक, किंवा तो ज्या ठिकाणी ग्रीन होईल तिकडे आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो. तिकडे ट्रेड घेतल्यानंतर आपला स्टॉप लॉस असतो प्रिव्हियस लो. ओके, प्रिव्हियस लोचा आपला स्टॉप लॉस असणार आणि जोपर्यंत तुमचा हा मनी फ्लो इंडेक्स जो आहे, ओके जोपर्यंत तुमचा मनी फ्लो इंडेक्स जो आहे तो इथून परत खाली यायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही हा ट्रेड आरामात होल्ड करू शकता. ओके, म्हणजे साधारणतः तुम्हाला इथपर्यंत वगैरे प्रॉफिट भेटलं असतं. हे प्रॉफिट किती पॉईंट झालं तुम्ही तिथे सिल्वरमध्ये बघाल तर जवळपास हे प्रॉफिट 2700 पॉईंट्सचं झालं फ्युचर्समध्ये. ठीक आहे, सो मनी फ्लो इंडेक्सच्या स्ट्रॅटेजी एकदम सोप्या आहेत. आपण मनी फ्लो इंडेक्स सोबत ऑसम ऑसिलेटर हा इंडिकेटर पण लावला. इथे बघा सेम थिंग ज्या ठिकाणी
तुमचा मनी फ्लो इंडेक्स परत एकदा खाली यायला सुरुवात करेल आणि तेव्हा त्यानंतर तुमचा जो ऑसम ऑसिलेटर ग्रीन झाला, सॉरी रेड झाला, तर तुम्ही सेलिंग करते. इथे बघा खाली यायला सुरुवात झाली आहे, पण त्यानंतर ऑसम ऑसिलेटर हा ग्रीनच आहे. सो इथे सुरुवात होऊ शकत नाही. इथे बघा परत एकदा इथून मनी फ्लो इंडेक्स खाली यायला सुरुवात झाली 80च्या आणि त्यानंतर थोड्या वेळाने ऑसम ऑसिलेटर इथे रेड व्हायला सुरुवात झाली. सो तुमचा ट्रेड कुठे बनणार? तुमचा ट्रेड बनणार हे जिथे रेड होतंय तिकडे. सो या ठिकाणी क्लिअर आहे. सो अशा प्रकारे तुमचा एसएल कुठे बनणार? हा जो तुम्ही घेतला तुमचा एसएल बनणार प्रिव्हियस हाय. ओके, प्रिव्हियस हायला तुमचा एसएल बनणार आणि त्यानंतर जोपर्यंत पुन्हा एकदा हा मनी फ्लो इंडेक्स वर जायला सुरुवात करत नाही 20 पासून, तोपर्यंत तुम्ही हा ट्रेड होल्ड करू शकता. सो इथे बघा ते 1,52,000 पासून ते 1,46,000 6,000 पॉईंटची तुम्हाला रॅली भेटली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. केवळ 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरली, त्यापेक्षा छोटी मोठी काही नाही. क्लिअर आहे. थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. इथे बघा या ठिकाणी तुमचा मनी फ्लो इंडेक्स खाली जातोय आणि तुमचा इथे ऑसिलेटर पण रेड झालाय. इथेही तुमचा ट्रेड बनत होता. त्यानंतर ग्रीनचं बघूया. इथे तुमचा मनी फ्लो इंडेक्स वर जातोय. ऑसम ऑसिलेटर पण इथे थोडासा वर जाऊन ग्रीन होतोय. सो इथेही तुमचा ट्रेड बनला असा, चांगला मोठा ट्रेड बनला असा तुम्हाला. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे सिंपल पद्धतीने तुम्ही मनी फ्लो इंडेक्स आणि ऑसम ऑसिलेटर ह्या कॉम्बिनेशनने जे आहे ते ट्रेडिंग करू शकता. ही स्ट्रॅटेजी क्रिप्टोवरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू शकते. क्रिप्टोवरती सध्याची टेस्टिंग चालू आहे. जर ह्याच्यामध्ये रिझल्ट चांगले आले तर आपण लवकरच तुमच्या क्रिप्टोसाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहोतच. ठीक आहे. काय करायचंय? चार्ट लावायचा 15 मिनिटाचा चार्ट लावायचा. असं नाही की 1 तास अर्धा तास. 15 मिनिटावरती तुम्हाला पहिला सिल्वर मिनीचा चार्ट घ्यायचा आहे. मनी फ्लो इंडेक्स आणि ऑसम ऑसिलेटर लावायचं. सेटिंग काही बदलायची नाही. तुम्ही म्हणाल की इथे गोल्ड लावून बघूया. तुम्ही गोल्ड मिनीचा सुद्धा चार्ट लावू शकता इथे. ओके, गोल्ड मिनीचा सुद्धा चार्ट लावू शकता सेम 15 मिनिटाचा आणि मनी फ्लो इंडेक्स आणि ऑसम ऑसिलेटरने ट्रेड करू शकता. जेवढं चांगलं व्होलॅटिलिटी असेल त्या ॲसेटमध्ये तेवढे चांगले तुम्हाला रिझल्ट्स येतील. इथे बघा, इथे मनी फ्लो इंडेक्स खाली चाललाय, ऑसिलेटर तुम्हाला इथे रेड दिसतोय. सो इथून तुम्ही डायरेक्टली ट्रेड घेऊ शकता. क्लिअर आहे. या ठिकाणी सेम तुम्हाला इथे मनी फ्लो इंडेक्स इथून खालून वर जातोय, ऑसिलेटर ते खाली ग्रीन झालं, तुम्ही इथे ट्रेड घेऊ शकला. सो अशा प्रकारे गोल्ड असेल किंवा तुमचं सिल्वर असेल, तुम्हाला चांगल्या प्रकारचे प्रॉफिट्स हा मनी फ्लो इंडेक्स प्लस ऑसम ऑसिलेटरचं कॉम्बिनेशन जे आहे ते नक्कीच देऊ शकतो. तर तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा आयदर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये जरी ट्रेडिंग करत असाल तर. आता सिल्वर मिनी तुम्हाला बाय कसा करायचा? समजा तुम्ही फेब्रुवारीचा बाय करायला गेलात, तिथे तुम्हाला सिल्वरमध्ये जवळपास 4.8 टाइम्स मार्जिन भेटते. ओके, सर एक साधारणतः 2 लाख रुपयाचं कॅपिटल तुम्हाला लागणार आहे सिल्वर मिनीमध्ये ट्रेड करायला. क्लिअर आहे. तुम्ही इथे सरळ तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जाऊन, धनच्या डीमॅट अकाउंटमध्ये जाऊन सिल्वर एम जरी टाईप केलात तरी तुम्हाला तो येऊन जाणार. क्लिअर आहे. तर त्यानंतर इथे बघा, इथे अजून एक ऑप्शन आहे ऑब्विसली सिल्वर MICचा. ठीक आहे. सो सिल्वर MIC मध्ये जरी गेलात तरी तुम्हाला कमी कॅपिटलमध्ये म्हणजे 42,000 ट्रेड करता येतं. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 2 लाखाचं कॅपिटल नाही, सिल्वर मिनीमध्ये ट्रेड करायला, तर सिल्वर MIC मध्ये करा. सेम आहे, फक्त त्यात लॉट साईज कमी आहे. म्हणजे सिल्वर मिनीमध्ये 5 ची लॉट साईज आहे, त्या MIC मध्ये 1 ची लॉट साईज आहे. म्हणजे 40,000 तुमचं काम होतंय. तुमच्याकडे कमी कॅपिटल आहे, तुम्ही सिल्वर MIC मध्ये काम करू शकता केवळ 40,000 मध्ये. सेम सिल्वर मिनीचा चार्ट वरती जरी लावलात तरी हरकत नाही, MIC मध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ओके, सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही सिल्वरमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. चांगली रॅली येते. इथे पण बघा 3-3.5% मूव्ह आजच झाली. सो अशा प्रकारे इंट्राडे मध्ये नाही, इथे फार मोठ्या मोठ्या मूव्ज येतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर सिल्वर मिनी फ्युचर्स किंवा सिल्वर MIC किंवा ओरिजिनल सिल्वर याचा वापर तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी नक्की करू शकता. ठीक आहे. हा शॉर्ट व्हिडिओ जो होता तुम्हाला आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. कमोडिटीचे बरेच सारे व्हिडिओज मी तुम्हाला दिले. आवडले असेल नक्की आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.